सांगा. तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण खाल्लंय असा थेट आरोप होतो. मी उत्तर देऊ याला. द्या. गेल्या 400 ते 500 वर्षापासून महाराष्ट्रातलं आम्ही जर पंचायत राजमधलं 93-94 नंतर म्हणजे आत्ताचा एक 25 ते 30 वर्षाचा कालखंड आहे. 25 ते 30 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकल बॉडीजमध्ये आम्हाला रिझर्वेशन आहे. पण अख्खं विधानसभेचं रिझर्वेशन, लोकसभेचं रिझर्वेशन, अख्ख्या कोऑपरेटिव्ह सेक्टरचं रिझर्वेशन, अख्ख्या उपजाऊ जमिनींचं रिझर्वेशन, अख्ख्या धर्मातल्या निर्णय घेणाऱ्या क्षत्रियत्वाचं रिझर्वेशन, इथल्या व्यवस्थेचं रिझर्वेशन कोणाच्या नावावर आहे? जमिनीतून पडलेल्या पाण्यावर, इथल्या भूधारणेवर, इथल्या हक्क अधिकारांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की इथल्या सर्व जीवांचा समान अधिकार आहे. तो अधिकार कोणाचाही 400 वर्षापासून लिटरेचर काय सांगतं? लिटरेचर सांगतं की दोज आर सोशली बॅकवर्ड, ज्यांचं प्रतिनिधित्व इथल्या व्यवस्थेमध्ये झालं नाही, त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्या माणसांना इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये दुय्यम वागणूक मिळाली. बेरड असेल, अरे बेरडाचा माणूस, त्याचं काय काम आहे इथं? कट्ट्यावर काय बसला रे, त्याला वेशीवर बसवा. एखादा मेंढपाळ, अरे काय रे मेंढपाळ, त्याचं काय रे? अरे मल्हारराव होळकरांनी 3 बादशहांना दिल्लीच्या तख्तावर बसवलं, 3 बादशहांना. तेच मल्हारराव होळकर जर शनिवार वाड्यावर आले तर त्यांना म्हटलं जायचं मल्हार बाबा आले, सोबत कोत्री होती, ते जेवायला बसले, त्यांनी ताकामध्ये शेवया टाकल्या, धनगर बसती जेवाया ताकासंगे शेवया. माझं म्हणणं काय आहे तुमच्या लक्षात येत आहे? आम्ही त्या सोशल डिस्क्रिमिनेशनसाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. गरिबी हटवचा प्रोग्राम नाही. गरिबी येत असते, जात असते, पण जात ही जन्मानंच येते. जात जन्मानं येते, मागासले पण जन्मानं येतं. ही भारतीय समाज व्यवस्था आहे, ही समाज व्यवस्थेची उतरंड आहे. पण एक प्रश्न, कदाचित काही जणांना वाटेल की मी तुम्हाला क्रॉस का करतो इतकं, पण जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ते विचारणं माझं काम आहे. ज्या सोशल डिस्क्रिमिनेशन बद्दल तुम्ही बोलताय, पिढ्यानपिढ्या परंपरागतरित्या जो सामाजिक भेदभाव झाला, पण परिस्थिती जी 100 वर्षापूर्वी होती ती 50 वर्षापूर्वी राहिली नाही, जी 50 वर्षापूर्वी होती ती आज राहिली नाही. आणि परिस्थिती जशी बदलत जाते, ज्या मराठा समाजात समजा उच्चभ्रू म्हणून ते जन्माला आले, उच्च जातीमध्ये म्हणून जन्माला आले असतील, पण त्याच समाजातली आजची अवस्था पण अशी आहे की त्यांच्यासोबत सुद्धा भेदभाव केला जातो. कुणाकडून केला जातो? ओबीसीकडून. ओबीसीकडून नाही. मग तुम्ही ओबीसीचं आरक्षण घ्यायला चाललाय? नाही, पण त्यांना 50% त्यांचं म्हणणं आम्हाला आरक्षण जर पाहिजे. मला काय म्हणायचं आहे की या मराठा रुरल कम्युनिटीकडून प्रोटेक्शन मिळावं किंवा यांच्या वर्चस्वामुळं या लोकांचं प्रतिनिधित्व मिळत नाही, म्हणून या लोकांना रिझर्वेशन पॉलिसी आणली. आता काय करताय तुम्ही? त्यांना उचलून डायरेक्ट ओबीसीमध्ये टाकताय. म्हणजे ओबीसीमधले काही 4-5 घटक किंवा ओबीसी अख्खा मराठा समाजावरती सोशल डिस्क्रिमिनेशन करतोय असं म्हणायचं आहे कोणाला? तुलना कोणाबरोबर करताय? ओबीसीबरोबर. पंचायत राजमध्ये एखादा महापौर, एखादा जिल्हा परिषद सदस्य, एखादा शिक्षक, एखादा डॉक्टर व्हायला लागलाय, त्यांनी तुमचा कारखाना तर घेतला नाही. ही सगळी लढाई राजकीय आरक्षणासाठी सुरू आहे? प्रश्नच नाही. एससीबीसी दिलंय ना, एकनाथराव शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीसांनी एससीबीसीचं आरक्षण दिलंय की ज्याचा कट ऑफ हा ओबीसी पेक्षा कमी आहे. पण ते टिकणारं नाही म्हणतात. टिकणारं नाही. कधी बंद झालं तर बघा ना. आणि EWS घटना दुरुस्ती करून दिली. आमची लेकरं रस्त्यावर आली, आमच्या जमिनी 2 एकरावर आल्या असं म्हणणाऱ्यांनी EWS का नाकारावं बरं? आर्थिक कारण आहे ना तुमचं. या प्रश्नाचं उत्तर मी तमाम सगळे अभ्यासक, सगळे मागणी करणाऱ्यांना विचारलं, पण अजूनपर्यंत त्याचं समाधानकारक उत्तर मिळू शकलेलं नाहीये. मी सांगू? हां, सांगा. EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन हे 10% रिझर्वेशन महाराष्ट्रातलं, त्या 10%पैकी 8.61% फायदा फक्त मराठा कम्युनिटीने घेतला आहे. मग एवढी फायद्याची बाब असताना का सोडली असेल? का सोडली असेल तर गावातला सरपंच, अरे गाव आमचं आहे, दहशत आमची आहे, गावातला सरपंच ओबीसी होतोय, गावातलं पंचायत राजमधलं आरक्षण यांच्या पोटामध्ये दुखतंय. त्याचं कारण असं आहे 73-74व्या घटना दुरुस्ती अन्वये ओबीसींना ज्यावेळी पंचायत राजमध्ये आरक्षण मिळालं, SC STचं 20% आणि ओबीसींचं 27% झालं 50-55%. आणि मग गाव आमचा, गावात दहशत आमची, राजकारण आमचं, वतनदार आम्ही, जहागीरदार आम्ही, कारखानदार आम्ही, आणि झेंड्याची दोरी कोण ओढतोय? एखादा नाभिक, एखादा लोहार, एखादा सुतार, एखादा धनगर, एखादा वंजारी, एखादा माळी. हे वास्तव आहे महाराष्ट्राचं. आणि येऊ घातलेली पंचायत राजची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळं सुरू आहे. हे सगळं सुरू आहे.